की एक व्यक्ती होती, तो झोपल्यानंतर अर्ध्या रात्रीमध्ये त्याच्या असे छतडावरती एक चुडेल येऊन बसायची अच्छा. आणि मग तो जागा व्हायचा. हा. आणि तो जागा झाला की त्याला ती चुडेल दिसायची आणि तो तिच्या मागे पळायला चालू करायचा. घरातनं बाहेर त्याच्या मागे पळायचा आणि घरातली त्याच्या मागे पळायची. अरे बापरे. असा त्याला हा समस्या जी आहे ती बऱ्याच वर्षांपासून चालू आहे. पण हे नक्की कुठे, म्हणजे गावाकडील जास्ती अशा घटना होत असतील का, कुठे बघायला मिळते जास्ती? नाही, सिटीमधलाच तो मुलगा होता. बर. हा, परंतु काय झालं होतं त्याच्या मनामध्ये काहीतरी कारणास्तव ती भीती बसली म्हणजे होती भूताची. इमॅजिनरी भीती म्हणू शकतो हा, ही आपण. मनाची भीती होती. इमॅजिनेशन मध्ये चुडेल नव्हती. हा, नसणारच. पण ह्या गोष्टी म्हणजे अशी भीती, ही टोकाची भीती आपण म्हणू शकतो याला. हो. ती सुद्धा हिप्नोथेरपीद्वारे आपण ट्रीट करू शकतो. हो, त्याला फक्त हिप्नोथेरपी दिली. त्यानंतर साधारणपणे 15 दिवसात हा प्रॉब्लेम त्याचा पूर्णपणे गायब झाला. आज जवळजवळ 7-8 वर्ष होत आली. तो पूर्णपणे ह्या प्रॉब्लेम पासून मुक्त झालेला अच्छा. आहे. म्हणजे एवढ्या कमी कालावधीत सुद्धा ड्युरेशन कमी आहे. 15 दिवस हे काही जास्त ड्युरेशन, त्याच्यामध्ये सुद्धा रिझल्ट येऊ शकतात. हो, यामध्ये एकच गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे, जर गुडघा दुखत असेल आणि जर मानेवरती उपचार चालू असेल रिझल्ट नाहीच मिळणार. हिप्नोथेरपी ही मेन तुमच्या मनावरती उपचार करते, त्यामुळे रिझल्ट फास्ट मिळतो.